अधिकारी किंवा मंत्री येणार त्या टायमाला साफसफाई केली जाते. जर केलं नाही तर कारवाई होईल ही भीती असते. म्हणून तुम्ही पाहाल की आतमध्ये सुद्धा पाऊस आल्यासारखं वाटायला लागलं. आणखी साफसफाई चालू आहे. ही साफसफाई फक्त आम्ही येणार आहे म्हणूनच झालेली आहे. एक अंदाज येतो आपल्याला. परंतु आतमधली परिस्थिती जर पाहिली, मी एका विद्यार्थ्याच्या रूममध्ये गेलो होतो. त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला कच्ची फळं हे कधी खायला मिळतात. जर एखाद्या वेळेला लेट झालो, एखादा तास जर लेट झालो तर आम्हाला जेवण मिळत नाही. आणि अशा प्रकारचं हे हॉस्टेल चालवलं जातं. आता मी जे पाहिले ते जे बनवणार होते त्यांच्या डोक्यावर ते कॅप वगैरे टाकलेली होती, जसं काही हॉटेलमध्ये काम करतात. जर असंच जर प्रत्येक वेळेला जर चांगले राहिलं तर विद्यार्थ्याची तक्रार कशाला येईल. आता मी जे काही नवीन चेंज केलेले आहेत, आम्ही जे काही कॉन्ट्रॅक्टरच्या सब कॉन्ट्रॅक्टर जे काही काम करतात त्यांनाही सांगितलं, जमत असेल तर नीट करा, नसं करू नका. त्यांनी मला सांगितलं की आम्ही आता काम करतोय. मुळामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना 7,800 रुपये पर मंथ या जेवणावर खर्च करू. मग एवढा खर्च केल्यानंतर जर ॲव्हरेज पाहिला तर विद्यार्थ्याला चांगलं जेवण मिळणं ही आमची अपेक्षा आहे. सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत जेव्हा हॉस्टेल चालवलं जातात त्या टायमाला विद्यार्थ्यावर आम्ही उपकार करत नाही, तर ही आमची बांधिलकी आहे. आणि या बांधिलकीच्या नुसार आम्ही हे हॉस्टेल चालवत असतो. एक महिन्याभरामध्ये हे हॉस्टेल सुद्धा पडणार आहे. याला शिफ्ट करतोय, पलीकडचंही शिफ्ट करतोय. या शिफ्टिंगच्या प्रोसेस आमच्या सुरू आहेत. चांगल्या ठिकाणी हे विद्यार्थी जावं ही आमची अपेक्षा सुद्धा आहे. परंतु विद्यार्थ्याने ज्या काही तक्रारी केल्या मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा पाहिल्या, इतक्या भयानक होत्या. ते चित्र पाहून सुद्धा आम्हाला सुद्धा अस्वस्थ झालं होतं की नेमकं विद्यार्थ्यांना आपण काय करतोय, त्यांच्यावर शिक्षा देतोय त्यांना का त्यांना सांभाळतोय. आणि म्हणून आज प्रधान सचिव असेल, मी असेल, आमचे अधिकारी असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी व्हिजिट करायला आलेलो आहे. मागच्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांनी एक व्हिजिट इथे केली होती. मुलींना काही लॅपटॉप कॅम्प्युटर काही आम्ही दिलेही होते. परंतु ही सुधारणा फक्त आम्ही पैसे दिल्यामुळेच होते अशातला भाग नाही, तर त्या ठिकाणचा असलेला जो काही ठेकेदार आहे त्याचं दुर्लक्षामुळं हे सगळं प्रकार उद्भवतात आणि त्याचं बदनामी ही खात्याची होते. म्हणून प्रधान सचिवांना सुद्धा मी त्यासाठीच आणलं की तातडीने जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा. परंतु याच्यामध्ये पैसे देऊन बदनाम होणं जर असं होत असेल तर हे प्रकार बरोबर नाही. मी तुमच्या माध्यमातून व्हिजिट केलेली, मला वाटतं इथं बदल येईल. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही जरी अडचणी आल्या त्यांना मी विनंती करणार आहे, महाराष्ट्रातल्या तमाम त्यांनी आमच्याकडे कुणाकडे मला डायरेक्ट फोन करा, प्रधान सचिवाला फोन करा, आयुक्ताला फोन करा. जर कारवाई झाली नाही तर मात्र कुणाची काही करणार नाही. इकडे नाही छत्री थँक्यू. तेव्हा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून वसतिगृहाची पाहणी करण्यात आलेली आहे वरळीमधल्या. आणि त्या ठिकाणी मंत्री येणार यासाठी साफसफाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी या खूप भयानक आहेत, हे देखील पाहून आम्ही अस्वस्थ झाल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे. याशिवाय तातडीनं जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा असं देखील अधिकाऱ्यांना सांगितल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे.